नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे न्यूमेरिकल. तर यामध्ये काही फॉर्म्युले दिले आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. या फर्स्ट स्लाइड आणि सेकंड स्लाइड वर हे इम्पॉर्टंट काही फॉर्म्युले आहेत. आपण क्वेश्चन मध्ये जे जे फॉर्म्युले यूज होणार ते डायरेक्ट मी यामध्ये लिहेल. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा काय म्हटलं तर द एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय y equals to 0.2 sin 4 pi t by 0.08 minus x by 0.8 in SI cube. आपल्याला वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड. अतिशय सोपी हा क्वेश्चन आहे. बघा, सगळ्यात आधी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे की वेव्हचं इक्वेशन राहते कसं. बघा, तर आपल्याला माहित असायला पाहिजे की y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी मायनस फाय. सर हे मायनस का बरं, इथं प्लस यायला पाहिजे जनरली की मायनस यायला पाहिजे. तर मायनस शो करतात की जेव्हा वेव्ह आहे हे पॉझिटिव्ह डायरेक्शन जात आहे. हो, जर मायनस असेल म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन जात आहे आणि प्लस असेल म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन आहे. आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेले आहे की हे जे वेव्ह आहे हे पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे. असो, तर जनरली तर मायनस आहे, आपण मायनस घेतलेला आहे. बघा, तर y इक्वल्स टू ए साइन, आपल्याला बघा हे माहिती असायला पाहिजे की ओमेगाला आपण 2 पाय n असं म्हणतो आणि हा टी आहे. मायनस फायला आपण फेज डिफरन्सला इन टर्म्स ऑफ डिस्टन्स 2 पाय एक्स बाय लॅमडा असा हा फॉर्म्युला आहे फेज डिफरन्स. तर यामध्ये 2 पाय आहे, यामध्ये पण 2 पाय आहे. हा 2 पाय कॉमन काढूया, म्हणजेच ए साइन 2 पायला जर आपण कॉमन काढलं तर इथे राहिला एन टी मायनस इथे राहिला एक्स बाय लॅम्बडा. तर हे झालं जनरल इक्वेशन. समजा अशा टाईपचं हे पण इक्वेशन आपल्याला दिसतात कम्पॅरिझन जर केलं तर. ठीक आहे, सर्वात पहिले आपल्याला जे गिवन आहे ते लिहून टाकूया. गिवन मध्ये आहे y इक्वल्स टू 0.2 साइन 4 पाय. ठीक आहे, आणि ब्रॅकेट मध्ये आहे टी बाय 0.08 मायनस एक्स बाय 0.8. ठीक आहे, असं त्याचं दिलेलं आहे. पण आपल्या इक्वेशन मध्ये कंपॅरिझन करताना इथं बघा, इथं 2 पाय आहे पण इथं 4 पाय आहे. तर या 4 पायला 2 पाय मध्ये कन्वर्ट करता येते ना आपल्याला. म्हणजे याच्यातला जो एक्स्ट्रा 2 आहे तो ब्रॅकेटला देऊन देऊ अंदर. म्हणजे काय होणार, y इक्वल्स टू 0.2 साइन, मी इथं 2 पाय लिहितो तो बघा. एक्स्ट्रा 2 जो आहे तो आतमध्ये घेऊन जाऊ. आतमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, इथं 2 होणार, इथं पण 2 होणार. म्हणजेच या 0.08 ला 2 न डिवाइड करून टाकू. म्हणजेच टी बाय 0.04 मायनस एक्स बाय 0.4, 2 ने डिवाइड केला आपण. आता याला कंपॅरिझन करू या इक्वेशन. आपल्याजवळ जे इक्वेशन आहे त्याचं कंपॅरिझन करू. बघा, कंपेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला, y इक्वल्स टू ए साइन 2 पाय इथं एन टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. बघा, आता या इक्वेशन सोबत याला कंपॅरिझन करू. तर बरोबर बघा, त्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. इथं साइन आहे, इथं पण साइन आहे. बघा, सर्वात पहिले आपल्याला वेव्हलेंथ काढायची आहे. वेव्हलेंथ, ठीक आहे, मी फर्स्ट असं लिहितोय. तो वेव्हलेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. वेव्हलेंथ, ठीक आहे, म्हणजे लॅम्बडा फाइंड आउट करायचा. तर वेव्हलेंथ बघा इथं कुठं आहे दिसते तुम्हाला. बघा, यामध्ये इथे लॅम्बडा दिसते एक्स बाय
जो खाली आहे, ठीक आहे ना, एक्स बाय लॅम्बडा म्हणजे एक्स बाय हा जो 0.4 आहे, म्हणजे 0.4 हे लॅम्बडाची किंमत झाली, वेव्हलेंथची किंमत झाली. बघा आता युनिट कोणतं लिहायचं, तर यामध्ये एसआय युनिट म्हटलं आहे बघा त्यांनी, एसआय युनिट म्हटलं. एसआय युनिट काय, वेव्हलेंथचं मीटर. बघ दुसऱ्या नंबरला काय विचारलाय, फ्रिक्वेन्सी काढा म्हणते. फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी बघा स्मॉल एन डिनोट केली आहे. तर इथं टी आहे, जो एक्स्ट्रा टर्म आहे, एक्स्ट्रा टर्म जो आहे, एक्स्ट्रा टर्म आहे, ठीक आहे, इथं काही नसतं म्हणजे वन. जे एक्स्ट्रा टर्म आहे ते आहे फ्रिक्वेन्सी आपल्याकडे. तर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण लिहूया इथं 1/0.04. याला आपल्याला असं लिहिता येईल बघा, इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, तर काय करायचं, 100 न वरता मल्टिप्लाय, 100 न खाली मल्टिप्लाय, म्हणजेच बघा 2 झिरो वरती झाले, हा पॉईंट निघून जाणार म्हणजे 4 येणार. शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवायचं, हा पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, तर पॉईंट जर 2 डिजिट न शिफ्ट केला खाली, तर वरतं 2 झिरो वाढून टाकायचे. 4 न याला डिवाइड करा, म्हणजे इथे येणार 25. तर फ्रिक्वेन्सी झाली आपली 25 हर्ट्स. आणि लास्ट आहे एम्प्लिट्यूड. थर्ड नंबरचा आहे आपल्याकडे एम्प्लिट्यूड. आता बघा बरं, तुम्ही विचार करा एम्प्लिट्यूड काय येणार, तर पटकन कंपॅरिझन करा. तर एम्प्लिट्यूडला कंपॅरिझन करताना ए कुठं आहे, इथे, ठीक आहे, साईनच्या बाजूला. साईनच्या बाजूला इथं काय आहे रे 0.2, म्हणजेच ए ची व्हॅल्यू, एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू 0.2 होणार. 0.2 इथं काय येणार, मीटर. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघूया. A wave of frequency 500 hertz is traveling with a speed 350 मीटर पर सेकंड. एक वेव्ह आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला 500 हर्ट्स दिलेली आहे आणि त्याची स्पीड आपल्याला दिलेली आहे. तर गिवन मध्ये आपण लिहून टाकूया बघा. गिवन मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 500 हर्ट्स आणि स्पीड दिलेली आहे 350 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर बघा फर्स्ट याच्यात काय म्हटलं आहे, फर्स्ट आपण फाइंड आउट करूया. What is the phase difference between the two displacement at a certain point at a time 1 millisecond apart? आपल्याला फेज डिफरन्स काढायचा आहे. आणि दिलं काय आहे यामध्ये, टाइम दिलेला आहे. गिवन मध्ये आपण अजून टाइम सुद्धा लिहून टाकू. टाइम आपल्याला 1 मिलीसेकंद दिलेला आहे. ठीक आहे. मिलीसेकंदचा अर्थ काय होतो, 1 इंटू 10⁻³ सेकंद. चला तर फर्स्ट मध्ये आपल्याला फेज डिफरन्स काढायचा. तर फेज डिफरन्सचे आपल्याला काही रिलेशन समजून घ्यावं लागेल. फेज डिफरन्सचे 2 रिलेशन आहे बघा. पहिलं रिलेशन फेज डिफरन्स आपल्याला असं म्हणता येईल 2π डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. जेव्हा इथं डेल्टा एक्स असतो किंवा एक्स असेल तर खाली लॅम्बडा लिहायचं, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं एक रिलेशन आहे डेल्टा फाय इक्वल्स टू 2π डेल्टा टी. ठीक आहे. इथं जर आपण टाइम लिहितो म्हटलं डेल्टा टी, तर इथं कॅपिटल टी लिहायचा, टाइम पिरियड लिहायचा. तर हे 2 रिलेशन आपल्याला कामी पडेल पुढे पण. ठीक आहे. तर क्वेश्चन या फर्स्ट मध्ये बघा काय म्हटलंय, तर फेज डिफरन्स काढायचा आहे आपल्याला, म्हणजे डेल्टा फाय काढायचा आहे. ठीक आहे. टाइम दिला आहे तर आपल्याला कोणतं रिलेशन वापरावं लागेल, सेकंड नंबरचा. ठीक आहे. सेकंड नंबरचा आपण यूज करूया बघा. तर दिलं काय ते लिहून टाकूया. डेल्टा फाय आपल्याला काढायचा आहे. डेल्टा फाय इक्वल्स टू 2π डेल्टा टी बाय कॅपिटल टी. ठीक आहे. तर आपल्याकडे या टाइम पिरियडची व्हॅल्यू तर नाही आहे,
पण एक लक्षात ठेवा की 1/t 1/t इट मीन्स फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, त्याला असं लिहिता येईल आपल्याला डेल फाय 2 पाय n डेल्टा टी. कुठून लिहिलेलं आहे हे लिहिलं बघा, 1/t च्या जागी मी n ठेवलेला आहे. चला तर आता व्हॅल्यू पुट अप करूया. त्यामध्ये डेल्टा फाय 2 पाय n ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, n ची व्हॅल्यू 500 इंटू 500 आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू आहे किती चेंज झालं, टाइम किती चेंज मध्ये आहे म्हणतो 1 इंटू 10⁻³ तर इथे लिहायचं 1 इंटू 10⁻³ त्याला सॉल्व्ह करायचं बघा. 2 5 जा 10 म्हणजेच इथं झालं बघा 5 2 जा 10 ना, आणि ह्या 2 0 इंटू 1 इंटू दिस म्हणजे दिस 10⁻³ आणि हा 5. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती आहे किती झिरो आहे 1 2 3, तर आपल्याला असं लिहिता येईल 10⁻³ आणि ह्या 10चा पॉवर काय येतं -3 म्हणजेच 10⁻³ - 3 बेस सारखा आहे ना, तर 10⁻³ - 3 म्हणजेच 10⁻0 आणि 10⁻0 किंवा कोणत्या संख्येचा पॉवर 0 असेल तो 1 असते, म्हणजेच आन्सर आपल्याकडे 5. ठीक आहे, डेल्टा फायची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहेत. त्यानंतर आपण फाइंड आउट करूया यामध्ये जो सेकंड नंबरचा आहे ते. फर्स्ट नंबरचा फाइंड आउट झालेला आहे, सेकंड नंबरचा आपण फाइंड आउट करूया. सेकंड मध्ये काय दिलेलं आहे यामध्ये म्हटलं आहे द स्मॉलेस्ट what will be the smallest distance between the 2 points which are 45 out of 6. बघा काय म्हटलंय तर. ठीक आहे, सेकंड नंबरची बघूया. डेल्टा फाय ची किंमत दिली आहे, फेज डिफरन्स दिला आहे, आउट ऑफ फेज म्हटलंय ना, आउट ऑफ फेज दिला आहे 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे π/4 होते म्हणून. पाय म्हणजे 180, 180 भागिले 4 म्हणजे 45 होतो. तर आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचा आहे, डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स म्हणजे डेल्टा एक्स काढायचा. काढूया बघा. तर काय रिलेशन आहे डेल्टा फाय आणि डेल्टा एक्स मध्ये, आत्ताच आपण पाहिलं होतं. डेल्टा फाय इक्वल्स टू 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. ठीक आहे, तर डेल्टा एक्स ची किंमत काय होणार मग, आपल्याला डेल्टा एक्स काढायचा आहे तर देअरफॉर डेल्टा एक्स लॅम्बडाला इकडे घेऊन जा म्हणजे डेल्टा फाय, ठीक आहे, इंटू लॅम्बडा आणि 2 पाय इथं मल्टिप्लाय, या साईडने गेल्यानंतर डिवाइड. डेल्टा फाय हा लॅम्बडा इकडे गेला, 2 पाय डिवाइड. आता व्हॅल्यू पुट अप करूया. डेल्टा एक्स, ठीक आहे, आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहेत बघा बरं. डेल्टा फाय ची व्हॅल्यू आहे 45 म्हणजे π/4, काही प्रॉब्लेम नाही. 2 पायचा पण काही प्रॉब्लेम नाही, पण लॅम्बडाचा प्रॉब्लेम आहे. लॅम्बडाला मग चेंज करून टाकू, कारण आपल्याकडे लॅम्बडाला चेंज करायचा रिलेशन आहे. ठीक आहे, आपल्याकडे रिलेशन आहे v इक्वल्स टू n लॅम्बडा. हा फॉर्म्युला पाठ करा. v म्हणजे स्पीड दिलेली आहे वेव्हची. ठीक आहे, हे फ्रिक्वेन्सी आणि हे वेव्हलेंथ. चला तर म्हणजेच काय होणार बघा, डेल्टा एक्स इक्वल्स टू डेल्टा फाय इंटू लॅम्बडा जागी आपण याला पुट अप करून देऊ. ठीक आहे, बघा त्याला n ला इकडे नाही,
म्हणजे व्ही बाय एन, आणि इथे काय राहिला मग 2 पाय, आणि डेल्टा फायची पण आपल्याला व्हॅल्यू पुटअप करता येईल बघा. डेल्टा फायची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा फायची व्हॅल्यू इथे दिली आहे π/4. तर इथे पाय आणि 4 खाली येतो π/4. बघा काय काय केलं आहे. डेल्टा फायची व्हॅल्यू बघा π/4 पुटअप केली इंटू 2. ठीक आहे, तसं पण आपल्याला व्ही ची आणि एन ची व्हॅल्यू पुटअप करावं लागेल. ठीक आहे, डेल्टा एक्स इथं बघा इथं पाय गेट कॅन्सल होते. ठीक आहे, हा पाय गेट कॅन्सल होते, पाय लिहायची गरज नाही आता. व्ही ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? व्ही ची व्हॅल्यू आहे बघा 350 मीटर पर सेकंड. ठीक आहे, इथं 4 आहे, इथं 2, आणि फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ऑलरेडी. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू इथं 500 दिलेली आहे. लिहायचं, याला सॉल्व्ह करायचं. 0 0 गेट कॅन्सल, 5 टू 10, म्हणजे काय होणार रे? डेल्टा एक्स आता सॉल्व्ह इझिली आपल्याला करता येणार. ठीक आहे, 35 ला 4 जर डिवाइड केलं तर काय होणार? 35/4 म्हणजे इथं होणार 8.75, आणि डिवाइड मध्ये किती होणार रे? 5 टू 10, म्हणजे डिवाइड मध्ये येणार. चला तर व्हॅल्यू डेल्टा एक्स 100 म्हणजे वरती आल्यानंतर काय होणार आहे? 8.75 इंटू 10⁻⁻². ठीक आहे, मीटर. तर हे झालं आपल्याकडे आन्सर. ते कसं केलं आपण? 100 ला 10 चा पॉवर 2 लिहू शकतो, आणि हा वरती गेल्यानंतर -2 होतो. क्वेश्चन नंबर 3 बघूया बघा. A sound wave in a certain fluid medium is reflected at an obstacle to form a standing wave. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. If the velocity of sound is 1500 मीटर पर सेकंड, फाइंड द फ्रिक्वेन्सी. बघा यामध्ये काय म्हटलंय की एक साऊंड वेव्ह आहे इन सर्टन फ्लुइड मीडियम. एका फ्लुइड मध्ये साऊंड वेव्ह आहे म्हणते. ठीक आहे, आणि त्याला एक ऑब्स्टॅकल आला, अडथळा आला, आणि ते रिफ्लेक्ट झाले. ठीक आहे, त्याने एक स्टँडिंग वेव्ह फॉर्म केली म्हणते. बघा आपण एक स्टँडिंग वेव्ह फॉर्म करून टाकू. ठीक आहे, स्टँडिंग वेव्ह आपण फॉर्म करता बघा. त्यानंतर इथून हे रिफ्लेक्टेड जाईल. रिफ्लेक्टेड इथे स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाली. यामध्ये आपल्याला नोड दिसतो बघा. यामध्ये हे पॉइंट नोड आहे, हा पॉइंट नोड आहे, हा पॉइंट नोड आहे. हे सगळे नोड पॉइंट आहे. याला नोड म्हणायचं, याला अँटी नोड म्हणायचं. हे सगळे अँटी नोड आहे. बरं, काय म्हटलं यामध्ये बघा. द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड इज. या दोन नोड मधलं डिस्टन्स जे आहे, दोन सक्सेसिव्ह नोड, सक्सेसिव्ह म्हणजे लागोपाठ असणारे, दोन लागोपाठ असणारे जे नोड आहे, यामधलं आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 3.75 सेंटीमीटर. ठीक आहे, गिवन मध्ये लिहून टाकू बघा. गिवन मध्ये लिहायचं डिस्टन्स दिलेला आहे बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. तर आपल्याला हे माहित असायला पाहिजे, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज किती असते रे? λ/2 असते. ठीक आहे ना. बघा, पहिलं तर आपल्याला हे दिलेलं आहे त्यांनी,
आणि आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड आपल्याला माहित असायला पाहिजे λ/2 म्हणजे 3.75. ठीक आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. तर याला आता कन्वर्ट करून टाकू बघा. λ/2 आहे 3.75 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर. 2 इथं डिवाइड आहे, इथे गेल्यानंतर मल्टिप्लाय या साईडने लॅम्बडाची व्हॅल्यू होणार 2 न मल्टिप्लाय करा 3.75 इंटू 10⁻² मीटर. 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर याची व्हॅल्यू होणार लॅम्बडा इक्वल्स टू 75 म्हणजे 7.50. ठीक आहे, त्याचं मल्टिप्लाय होणार दोघांचं इंटू 10⁻⁻² मीटर. आता हे लॅम्बडा भेटला आपल्याला, लॅम्बडा काढायचा नाही आहे. आपल्याला काढायचं काय आहे, फाइंड द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. दिलेलं काय आणखी दिलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे गिवन मध्ये आपल्याला हे सुद्धा लिहावं लागेल. व्हेलॉसिटी किती दिलेली आहे 1500 मीटर पर सेकंड. ठीक आहे, बघायचं आता व्हेलॉसिटी माहिती आहे, लॅम्बडा माहिती आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येते, रिलेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, v इक्वल्स टू n लॅम्बडा म्हणजे n बरोबर काय होणार v/λ. ठीक आहे, v ची किंमत किती आहे, v ची किंमत आहे 1500. लॅम्बडाची किंमत आपल्याला दिली, आताच काढली आपण. ठीक आहे, 7.0 मध्ये 7.5. ठीक आहे, इंटू 10⁻². आता हे तर माहिती आहे रे भाऊ, 15 ला याने डिवाइड होते 7.5 तर 15 म्हणजेच तर 2 चा परत 2 चा भाग जाणार. ठीक आहे, तर 2 चा भाग जाणार म्हणजे काय राहिलं इथं बघा, वरती राहिला 200 आणि हा 10⁻² आहे, वरती गेल्यानंतर +2 होणार म्हणजेच 2 हे 2 0 आणि हे 2 म्हणजे 10⁻⁴ हर्ट्स. ठीक आहे, याला असं सुद्धा लिहू शकतो आपण बघा 2 0 आणि याच्यातला समजा 1 0 केल्यानंतर 10⁻³ झाले. ह्या 10⁻³ ला आपण असं सुद्धा लिहू शकतो किलो हर्ट्स. अशा टाईपची आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येते.